गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा हा दिवस आहे तो उद्या आपण बघू शकत नाही आणि हीच एक आठवण ठेवून जाणारा व्हिडिओ म्हणजेच आत्ता हीच वेळ. तर मित्रांनो, आज सकाळी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली आहे. चला, तुम्हाला आज कुठं बाहेर जाणार नाही, परंतु आमच्या घराच्या आसपास असलेलाच परिसर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, वातावरणामध्ये पण बदल झालेला आहे. त्याच्यामुळे सकाळी सकाळी थोडं धुकं असतं आणि आता ऊन पडल्यानंतर थोडंसं क्लिअर झालं आहे. चला, तुम्हाला आता आमच्या घराजवळ दाखवतो काय आहे. तसं आमच्या घराच्या जवळ एकदम झाडं आहे, एकदम हिरवगार झाडं आहे. त्यामुळे इथं एकदम प्रसन्न आणि एकदम शांत असं वातावरण आहे. इकडं चालू आहे आमच्या दादाचे शिडी बनवायचं काम. शिडी बनवायचं काम चालू आहे ह्या लाकडाची. मित्रांनो, बघू शकता आमच्या घराच्या जवळ झाड. हे आहे चिंचाचं झाड बरं का. तर या चिंचाच्या झाडाला पण चिंच आले आहे, पण जे वांदर आहे ना, ते डायरेक्ट चिंचा खायलाच येते झाडावर. वाळून गेल्या आहे चिंचा तशा. तोडावं लागतील एखादे, त्याचा पण व्हिडिओ बनवू आपण. मित्रांनो, जीवनाच्या संघर्षात कधी चढ उतार येतात. त्याच्यामुळं माणूस कधी खचून जातो तर कधी आनंदी असतो. तर माझ्या बाबतीत पण अनेक वेळा अनेक संकट आली. अनेक वेळा मी व्हिडिओ काढले, कधी काढायचेच बंद केले. तर असे जीवनामध्ये काय ना काही घटना घडतच असतात. कधी कधी काय होतं तर कधी काय होतं. तर त्याचा विचार न करता पुढे चालत राहावंच लागतं मित्रांनो. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत संघर्ष आहेच. तर चला, तुम्हाला आमच्या शेताकडे आलो आहे. तर काही इकडं शेताकडे काहीच नाही. तर मित्रांनो, आमच्याकडे पावसाळ्याचंच पाणी असतं. त्याच्यामुळे आता या वावरामध्ये भुईमूग होता, याच्यात आता सध्या तर काहीच नाही या. तर इथं आहे बांधाच्या कडाला भोकरीच झाड. तर या झाडाला एकदम मस्त भाजी येते भोकराची. तर ती पण खायला एकदम मस्त असते या. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ 5 मिनिटाचा आहे बरं का. फक्त 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ संपूर्ण बघा बरं का. कारण आज काय कुठं बाहेर गेलो नाही, जायचं आहे दुपारून. आज रविवार आहे. सकाळी सकाळीच वातावरण फ्रेश आहे आणि आज जेजुरीची पण यात्रा आहे आणि आपण जाणार आहे देवगड या ठिकाणी, संगमनेर तालुक्यात असलेलं श्री क्षेत्र देवगड. तर तिथं जायचं आहे, पण आपल्याला अजून वेळ आहे. तोपर्यंत 5 मिनिटाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी देत आहे. कारण आपण डेली व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहे. पण कधी कधी काय होतं, वेळ राहत नाही, अपलोड होत नाही. अनेक प्रश्न आहे, अनेक संकट येतात. त्याच्यामुळं मग कधी कधी व्हिडिओ पण अपलोड होत नाही. तर चला, आता इकडं शेळ्या मेंढ्या चरतच आहे. ही मेंढी आहे. तर पशुपालन एक मुख्य व्यवसाय आहे मेंढी. इकडं मेंढ्या पण चरत आहे या का. कारण गावाकडं पशुपालन हा मुख्य व्यवसाय असतो. त्याच्यामुळं शेळ्या मेंढ्या कोंबड्या जत्रा पाळणं एक व्यवसाय आहे. तर बरेचसे या व्यवसायामध्ये आता लोक उतरले आहे या. चला मित्रांनो, 4 मिनिटाचा व्हिडिओ होता आलेला आहे. तर अजून 1 मिनिट आहे. तर 1 मिनिटात आणखी तुम्हाला इकडं डोंगर वगैरे दाखवतो. आता मित्रांनो, बघू शकताय डोंगर आहे. पावसाळ्यामध्ये एकदम हिरवगार असतं. पण पाऊस आता संपला, पावसाळा संपला, हिवाळा पण संपत आला आणि मग वातावरण पण बदलत असतं. या असे गंधारीचे झाडं, त्या झाडांवरती या असे मित्रांनो घरटे आहे, पण त्याने पिल्लं उडून दिले आहे. तर या डोंगर माथ्याला, डोंगर पायथ्याला, डोंगरात वेगळी झाडं आहे. हे तुम्हाला माहीतच असेल. हे याला एकदम काटे असतात. तर वेगवेगळ्या वनस्पतीचे वेगवेगळे गुणधर्म असतात. तर डोंगर म्हटलं तर औषधी वनस्पती आल्याच. तर मित्रांनो, हे आमचे शेत आहे. याच्यामध्ये शाळू केली होती, पण पावसाअभावी ती पण एवढी वाढली नाही. कारण पाऊस पाणीच कमी पडला.
चला मग मित्रांनो, 5 मिनिटं होत आल्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. ज्यांनी लाईक नसं केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब कोण करायचं सबस्क्राईब करा.